जय महाराष्ट्र पब्लिक. तर मी विजय काम करतो क्रूज शिपमध्ये. तर मी जेव्हा हॉटेल मॅनेजमेंट केलं ना तेव्हा पण मला असं वाटलेलं की मी काहीतरी फालतूगिरी केली आणि मी आता असंच अडकून पडणार. 10-20 हजाराची नोकरी, 10-15 तास, 15 तास, 14 तास, 12 तास काम, फॅमिली लाईफ नाही आहे, वेळेवर ऑफ नाही आहे. मला पण तसंच वाटायचं, अडकून पडलं आहे. आणि 1-2 वर्ष गेली, लॉकडाऊन संपला. त्याच्यानंतर एका वर्षामध्येच माझं इकडे सिलेक्शन झालं क्रूजमध्ये आणि मी इकडे आलो आहे. आता एवढी मस्त लाईफ चालू आहे ना. हां, फॅमिलीपासून लांब आहे, बट इंडियामध्ये जेवढं कमवत होतो त्याच्यापेक्षा कमीत कमी 10-15% कसं 100 पटीने जास्त सॅलरी भेटते मला. ॲक्च्युली म्हणजे जेव्हा मी ट्रेनिंगला होतो तेव्हा मला 1200 रुपये महिन्याला भेटायचे. 6 महिन्याची ट्रेनिंग होती. त्याच्यानंतर आता जे आहे आता त्याच्यापेक्षा 100 पट सॅलरी आहे, मोर दॅन दॅट. सो यू कॅन अंडरस्टँड. इंग्लिशचा प्रॉब्लेम सगळ्यांनाच असतो, पण इंग्लिश सुधारते केव्हा, जेव्हा तुम्ही प्रयत्न करता. आणि प्रयत्न करायचं म्हणजे काय आहे, मी असं म्हणत नाही की तुम्ही डेली 1-2-4 तास 10-12 तास द्या. फक्त 10-15 मिनटं द्या. नवीन एखादा वर्ड शिका आणि एखादा सेंटेन्स. आणि डेलीमध्ये दररोज बोलताना त्या सेंटेन्स, त्या वर्ड आणि त्या वाक्याचा पूर्ण वापर करा. मनातल्या मनात करा, समोरासमोर तुम्ही बोला, एकट्याला बोला, तुमच्या मित्राला बोला. एक सेंटेन्स बोला फक्त, एक वाक्य, एखादा शब्द नवीन. आणि डेली 1% जरी तुम्ही डेली एक जरी वर्ड शिकलात तर महिन्याला तुमचे 30 वर्ड होतात आणि 30 सेंटेन्स बनतात. त्याच्यामधली तुम्ही 20 जरी आठवण ठेवली, 2-3 महिन्यात रिझल्ट दिसेल तुम्हाला. सो दॅट्स इट. इंडियाच्या बाहेर पडा, सॅलरी भरपूर आहे, पैसे मस्त कमवा, 4-5 वर्ष काढा आणि परत इंडियामध्ये जावा आणि मग बिझनेस करा. हाच माइंडसेट असतो सगळ्यांचा. माझा पण तोच आहे, प्लॅन चालू आहे, बघूया काय होते. काय हेल्प पाहिजे असेल तर इंस्टाग्रामला मला टेक्स्ट करा, मी तुम्हाला रिप्लाय करेल, पक्का रिप्लाय करेल. काहीतरी चांगले क्वेश्चन विचारा यार. तू बारमध्ये काम करतो आहेस का? आता दिसत नाही का माझी प्रोफाईल बघून मी बारमध्ये काम करतो आहे? तू शिपमध्ये आहेस का? अरे शिपमध्ये आहे मी, सगळं माझी प्रोफाईल त्याच्यानेच भरलेली आहे. काहीतरी कामाचे क्वेश्चन विचारा जे जरुरी, म्हणजे खरंच की तुम्हाला त्याचं क्वेश्चन आहे आणि तो तुम्हाला आन्सर पाहिजे. अबाउट शिप लाईफ तरी व्हिडिओ अपलोड करतो आहेस मी यूट्यूबला. आता चालू करतो आहे, पूर्ण सगळे डिटेलमध्ये सांगेल. ऑलरेडी काही अपलोडेड आहेत, वेकेन्सीज अँड ऑल. इंस्टाग्रामला तुम्ही अपडेट बघू शकताय. चला, थँक्यू सो मच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.